विद्यार्थी मित्रांनो, आपण दुसरं चॅप्टर आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजेच वर्ग समीकरणे ह्याच्यातला प्रॅक्टिस सेट 2.6 म्हणजेच 2.6 सुरू केलेला आहे आणि त्याच्यातली 6 एक्झाम्पल्स आत्तापर्यंत आपण घेतलेले आहेत. 6 क्वेश्चन्स आपण पूर्ण केलेले आहेत. तर हा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.6 ह्याच्यामधलं आता आपण 7वं एक्झाम्पल सुरुवात करणार आहोत, बघणार आहोत. तर चला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. The speed of boat in still water is 12 km per hour. Find the speed of water current. म्हणजेच एका नदीत बोटीने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 36 किलोमीटर जाऊन परत त्याच जागी येण्यास प्रतीकला 8 तास लागतात. बोटीचा संथ पाण्यातील वेग 12 किलोमीटर असल्यास नदीच्या प्रवाहाचा वेग किती? तर बघा, आता हे एक्झाम्पल आपण सोडूया. आपल्याला नदीचा जो काही स्पीड आहे, काय स्पीड दिलेला आहे, किती आहे तो स्पीड ऑफ बोट दिलेला आहे, तो आपण इथे लिहून घेऊया. आता इथे बघा, मी म्हटलेलं आहे स्पीड ऑफ बोट 12 किलोमीटर पर आवर, म्हणजेच बोटीचा वेग 12 किलोमीटर प्रति तास. तसंच स्पीड ऑफ वॉटर आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. आता इथे शोधायला सांगितलेलं आहे, तर आपल्याला माहिती नाही, म्हणून पाण्याच्या प्रवाहाचा किंवा नदीच्या प्रवाहाचा जो वेग आहे तो किती आपण एक्स मांडलेला आहे, एक्स किलोमीटर पर आवर ह्या पद्धतीने वेग म्हणजे स्पीड मांडलेला आहे. त्याच्यानंतर अर्थातच पाण्यामध्ये जी बोट आहे ती बोट चालते, बरोबर ना. मग पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड जास्त असेल की बोटीचा स्पीड जास्त असेल, तर अर्थातच बोट जी असते त्याचा स्पीड जास्त असतो, तो वेगात जात असते, पाण्यापेक्षा जास्त स्पीडने चालते ती. त्याच्यामुळे काय, हा जो आहे स्पीड, बोटचा स्पीड आहे तो जास्त असणार आहे आणि हा जो पाण्याचा स्पीड आहे तो कमी असणार आहे. 12 इज ग्रेटर दॅन एक्स किंवा 12 हे एक्सपेक्षा मोठे आहेत. आता तुम्ही म्हणाल असं आपल्याला का लिहायचं आहे, तर इथे आपल्याला बेरीज आणि वजाबाकी अशा म्हणजे ॲडिशन आणि सबट्रॅक्शन अशा 2 गोष्टी करायच्या आहेत, कराव्या लागतील आपल्याला, आपलं स्पीड काढायचं आहे म्हणून. मग जेव्हा आपल्याला ॲडिशनमध्ये काही फरक पडत नाही, परंतु सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी करायची असेल, तर मग आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागते. मग आपल्याला तेव्हा माहिती पाहिजे मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती. तर हा 12 मोठा आहे आणि एक्स कमी छोटा आहे, म्हणजेच बोटीचा वेग हा जास्त असतो, बोट स्पीडने जातो, त्या मानाने पाण्याचा प्रवाह हा कमी स्पीडने जात असतो. इथे आपल्याला म्हटलेलं आहे काय, स्टील वॉटर करंट म्हणजेच पाणी स्थिर आहे असं म्हटलेलं आहे. स्थिर म्हटल्यानंतर त्याचा काय स्पीड कमीच असणार आहे, म्हणून इथे स्पीड आपण कमी दाखवलेलं आहे, म्हणून हे लिहून घेतलेले आहे. बाकी इथे काय नाही. आता बघा, बोट जी आहे ती डाऊन करंट इथे म्हटलेलं आहे, डाऊन करंट ट्रॅव्हल डाऊन करंट किती 36 किलोमीटर जाते, बरोबर ना. तर ती 36 किलोमीटर जाते डाऊन करंट. डाऊन करंट म्हणजे जिकडे पाणी वाहतं त्या दिशेने, पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने, नदीच्या प्रवाहाच्या दिशेने. मग आपण इथे लिहिणार स्पीड ऑफ बोट टू डाऊन करंट असं लिहू आपण इथे. इथे मी लिहिलेले आहे स्पीड ऑफ बोट टुवर्ड्स डाऊन करंट, म्हणजेच नदीच्या प्रवाहाच्या दिशेने बोटीचा वेग किती आहे, 12 + x म्हणजे 12 अधिक x. का आहे, हा बोटीचा वेग आहे आणि हा पाण्याचा वेग आहे. स्पीड ऑफ बोट अँड स्पीड ऑफ वॉटर करंट दोघांची बेरीज का केलेली आहे, कारण की पाणी ज्या दिशेने वाहतं त्या दिशेने बोटसुद्धा जात असेल तर पाणी त्याला विरोध करत नाही, ते एकाच साईडने वाहत असतात, म्हणजे ते दोघेजण मिळून वाहत असतात किंवा दोघेजण मिळून ते ट्रॅव्हल करत असतात, प्रवास करत असतात. त्याच्यामुळे ते दोघांची ॲडिशन होते ते. आणि ते जर पाण्याच्या विरुद्ध दिशेने वाहत असेल, अपोजिट डायरेक्शन ऑफ वॉटर करंट किंवा अपस्ट्रीम आपण त्याला म्हणतो, तर इथे अशा पद्धतीने जर वाहत असेल तर काय होतं, पाणी एका दिशेला वाहतं, त्याच्या विरुद्ध दिशेला बोट चालते, त्याच्यामुळे पाण्याचा स्पीड आहे तो बोटच्या स्पीडला विरोध करतो, म्हणजे कमी करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इथे वजाबाकी होते. तर आपल्याला अपस्ट्रीम
किंवा अप करंट जर करायचं असेल तर वजाबाकी करावी लागेल. तर मग आता इथे पुढे आपण अपस्ट्रीम किंवा अप करंट किंवा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने करूया. आता मी तुम्हाला म्हटलं तसंच अप करंट म्हणजे नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने. आता म्हटलं तसं त्यांची वजाबाकी होईल. ते एकमेकांना विरोध करतात, एकमेकांचा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळे ते कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे, म्हणून आपण इथे वजाबाकी केलेली आहे. तर हे आपण सगळं बघितलेलं आहे. आता आपल्याला काढायचं आहे, काय म्हटलेलं आहे आपल्याला, फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. म्हणजे वॉटर करंटचा स्पीड आपल्याला विचारलेलं आहे. आपल्याला म्हटलेलं आहे प्रत्येक टेक्स 8 hours, म्हणजे प्रत्येक काय करतो 8 तास घेतो. म्हणजे आपल्याला 8 तास दिलेले आहेत. म्हणजे हा आणि हा दोघी मिळून काय होतात 8 तास होतात, बरोबर ना. म्हणजे एकदा तो तिकडे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने टुवर्ड्स डाऊन स्ट्रीम जातो आणि परत फिरून येतो, असं जातो आणि येतो, मिळून किती होतात 8 तास होतात. म्हणजे हा जाण्याचा वेग आहे, हा येण्याचा, जाण्याचा वेग आणि येण्याचा वेग मिळून जाऊन येऊन त्याला किती वेळ लागतो तर 8 तास, 8 hours लागतात आपल्याला. मग आपल्याला इथे तास काढावे लागतील, किती तास लागतात ते काढावे लागतील आणि त्याच्यावरून आपल्याला स्पीड ऑफ वॉटर करंट किंवा नदीच्या प्रवाहाचा वेग काढता येईल. तर पहिल्यांदा आपल्याला किती वेळ लागतो ते काढावं लागणार आहे. तर सुरुवात करूया आपण. त्याचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला मी इथे लिहून घेतलेला आहे. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाईम, वेग बरोबर अंतरछेदात वेळ. हा जो फॉर्म्युला आहे तो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. आपण नेहमीच हा फॉर्म्युला वापरतो. नसेल माहिती तर माहिती करून घ्या, लिहून घ्या, चांगला पाठांतर वगैरे करा. तर हा जो स्पीड आहे तो आपण इथे काढतो, परंतु आपल्याला इथे टाईम 8 तास दिलेला आहे, टाईम दिलेला आहे, वेळ दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला टाईम काढायचा असेल तर याच्यामध्ये थोडंसं चेंज करावे लागेल. हा टाईम इथे डिव्हिजन करतो, भागाकार करतो, इकडे जाऊन काय करेल गुणाकार करेल, म्हणजे मल्टिप्लिकेशन करेल. आता इथे गुणाकार होतो, मग हा इकडे येऊन काय करेल भागाकार करेल. म्हणजे थोडक्यात हा इथे जाईल आणि हा इथे येईल. ह्या पद्धतीने तो जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये चेंज होईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. हा इथे गेला, हा इथे आला. ते मराठीमध्ये पण तसंच लिहू शकतो, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. या पद्धतीने आपण इथे लिहून घेतलेले. हा आपला फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला किमती टाकायच्या आहेत. तर मग चला आपण सुरुवात करूया. त्या ज्या किमती आहेत त्या किमती आपल्याला एक एक करून इथे टाकाव्या लागतील. मग आपण इथे सुरुवात करूया. बघा, जो काही वेळ लागतो खाली जाण्यासाठी वेळ लागतो, म्हणजे डाऊनस्ट्रीमला जाण्यासाठी जो वेळ लागतो आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने म्हणजे अपस्ट्रीमला जायला जो वेळ लागतो, बघा इथे टाईम टू गो डाऊनस्ट्रीम म्हणजेच नदीच्या प्रवाहाच्या दिशेने जो आपला आहे. बघा इथे फॉर्म्युला पण आहे, टाईम डिस्टन्स अपॉन स्पीड किंवा वेळ अंतरछेदात वेग. अंतर काय आहे आपल्याला म्हटलेलं आहे, किती त्याने अंतर कापलेलं आहे 36 किलोमीटर. ते इथे मी लिहिलेलं आहे. छेदात आपल्याला लिहायचं आहे वेग. आता प्रवाहाच्या दिशेने वेग काय आहे 12 + x. मग हा 12 + x इथे लिहिलेला आहे. तसंच विरुद्ध दिशेने तो जाऊन परत तिथेच आलेला आहे, म्हणजे पुन्हा त्याने 36 किमी अंतर कापलेलं आहे. अंतर म्हणजे डिस्टन्स किती आहे 36 किलोमीटर. आता वेग नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे अपस्ट्रीमला, अप करंटला जो काही आहे तो काय 12 - x. हा इथे 12 - x असं लिहिलेलं आहे. आता हा जो वेळ आहे किंवा हा जो टाईम आहे, हा जो वेळ आहे म्हणजे हा टाईम आहे. हे जे दोन्ही टाईम आहेत हे दोन्ही टाईम मिळून किती टाईम होतो, किती होतो क्वेश्चनमध्ये आपल्याला दिलेले आहे, किती होतो 8 hours. म्हणजेच हा वेळ आणि हा वेळ दोन्ही मिळून किती होतो 8 hours, 8 तास होतात. मग ते आपण लिहून घेऊया. हे बघा मी इथे लिहिलेलं आहे अकॉर्डिंग टू कंडिशन. दिलेल्या अटीनुसार आपल्याला काय अट दिलेलं आहे तर जाण्याचा म्हणजे डाऊनस्ट्रीम आणि येण्याचा म्हणजे अपस्ट्रीम जाऊन येऊन किती होतात 8 तास होतात. जायला 36 तास, यायला 36 तास, 36 hours ह्या पद्धतीने.
हे आपण सगळं लिहून घेतलेलं आहे इथे. आता ते आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता इथं हा जो डिनॉमिनेटर आहे छेद हा वेगळा आहे, हा डिनॉमिनेटर म्हणजे छेद वेगळा आहे. मग छेद वेगळे असतील तर आपण काय करतो, छेद समान करतो, डिनॉमिनेटर इक्वल करत असतो. आणि ती प्रोसिजर आपल्याला माहिती आहे, न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर, न्यूमरेटर इंटू डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर इंटू डिनॉमिनेटर, म्हणजे अंश गुणिले छेद, अंश गुणिले छेद आणि छेद गुणिले छेद. हे आपण नेहमीच करत असतो, त्या पद्धतीने आपण करतो. हा इथे गुणेल म्हणजे 36 इंटू 12 मायनस एक्स, त्याच्यानंतर हा प्लस 36 इंटू 12 प्लस एक्स, आणि इथे छेदामध्ये 12 प्लस एक्स गुणिले 12 मायनस एक्स इज इक्वल टू 8. हे आपण लिहून घेतलेले आहे. आत्ता इथे आपल्याला काय करता येईल बघा, विचार करा आपण काय करू शकतो. बघा इथे मला काही सोप्या गोष्टी वाटतात, जसं हा 36 ह्या कंसाला गुणतो, 36 ह्या कंसाला गुणतो, म्हणजे 36 दोन्ही ठिकाणी गुणतो, त्याच्यामुळे 36 आपल्याला कॉमन काढता येईल. गुणाकार असला तर आपल्याला कॉमन काढता येतो. 36 मी इथे कॉमन काढलेला आहे. इथे राहील 12 मायनस एक्स, त्याच्यानंतर हे प्लसचं चिन्ह, त्याच्यानंतर हा 12 प्लस एक्स, ह्या पद्धतीने मोठा ब्रॅकेट करूया इथे. आता इथे बघा, हा इथे एकदा ह्यांची बेरीज आहे, एकदा ह्यांचा गुणाकार आहे. सॉरी, येथे एकदा बेरीज आहे, इथे वजाबाकी, एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. असं एकदा ॲडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन असेल तर आपण काय करतो, एक फॉर्म्युला आहे लक्षात आहे का तुमच्या? हा असा फॉर्म्युला असतो, मी इथे साईडला लिहून दाखवतो तुम्हाला. ए प्लस बी, ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर, ह्याचा स्क्वेअर, ह्याचा आणि ह्याचा स्क्वेअर होतो. ह्या पद्धतीने म्हणजे हा 12चा स्क्वेअर मायनस हा एक्सचा स्क्वेअर इज इक्वल टू 8, ह्या पद्धतीने. आता इथे बघा मी पुन्हा लिहितो 36. हा इथे बेरीजच आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्ट लिहिलं तरीसुद्धा चालेल, बेरीजच आहे. मग जसं 12 मायनस एक्स प्लस 12 प्लस एक्स, ही बेरीजच आहे, त्याच्यामुळे काही बदल करण्याची गरज नाही. गुणाकार किंवा वजाबाकी वगैरे असते, थोडासा चेंज झाला असतं इथे. इथे 12चा स्क्वेअर होतो. किती 12चा स्क्वेअर होईल? 144, ह्या पद्धतीने होईल, बरोबर ना. 144 12चा वर्ग मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 8. आता हा जो आहे तो इथे काय करतो, डिव्हिजन. इकडनं जाऊन काय करणार आहे, मल्टिप्लिकेशन. इथे भागाकार करतो, इकडे गुणाकार करेल. म्हणजेच आता 36 12 प्लस 12 किती होईल, 24 मायनस एक्स प्लस एक्स कॅन्सल होतील, ते एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, कॅन्सल होतील, इज इक्वल टू 8. इथे हा इकडे मल्टिप्लिकेशन करतो. आता ह्यांचा गुणाकार आहे इथे 36 मल्टिप्लाय बाय 24. हा 8 इथे भागाकार करतो, सॉरी गुणाकार करतो, इकडे येऊन भागाकार करेल, असा हा आहे तिथेच राहील, ह्या पद्धतीने. आता इथे लिहितो 8 त्रिक 24, बरोबर ना. 8 3 जा 24. मल्टिप्लिकेशन डिव्हिजन असलं आपण डायरेक्ट करू शकतो, म्हणून 36 इंटू 3, 8 3 जा 24, 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता 36 त्रिक किती होऊ शकतात, किती होतील 36 त्रिक, बघा विचार करा किती होऊ शकतात.
किती 108 बरोबर ना. बरं ठीक आहे. 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. हा पॉझिटिव्ह आहे, इकडे जाऊन काय होईल निगेटिव्ह होईल. हा इथे निगेटिव्ह आहे, इकडे येऊन पॉझिटिव्ह होईल. म्हणजेच थोडक्यात एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. हा पॉझिटिव्ह होता, इकडे जाऊन निगेटिव्ह झाला बघा. इथे हा निगेटिव्ह आहे, इकडे येऊन पॉझिटिव्ह झाला. हा बघा इथे पॉझिटिव्ह झाला. ह्या पद्धतीने आता दोघांचे आपण काय करणार वजाबाकी. इथे वजाबाकी आहे सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन करणार किती राहतात 36. आता स्क्वेअर आहेत, हा सुद्धा स्क्वेअर आहे, हा सुद्धा स्क्वेअर आहे. हा कसला स्क्वेअर आहे, हा कसला वर्ग आहे 6चा वर्ग आहे बरोबर. 6 6 36. हा स्क्वेअर आहे, स्क्वेअर आहे म्हणून आपण स्क्वेअर रूट घेणार. एक्स इज इक्वल टू प्लस ऑर मायनस 6 गेटिंग स्क्वेअर रूट्स वर्गमुळे घेऊन. आपण इथे लिहिलेलं आहे. मग एक्सची व्हॅल्यू एकतर पॉझिटिव्ह 6 येईल किंवा एक्सची व्हॅल्यू आहे ती निगेटिव्ह 6 येईल. पॉझिटिव्ह 6 किंवा निगेटिव्ह 6 ह्या पद्धतीने ते व्हॅल्यू येऊ शकतात. बरं मग तुम्ही काय करू शकता, काय लिहू शकता. स्पीड पॉझिटिव्हमध्ये असतो की निगेटिव्हमध्ये असतो. हां काय असतो पॉझिटिव्हमध्ये स्पीड असतो. 6च्या स्पीडने 10च्या स्पीडने ह्या पद्धतीने आपण म्हणतो. तसा हा पॉझिटिव्हमध्ये असतो, त्याच्यामुळे निगेटिव्ह येणार नाही, पॉझिटिव्ह येईल. म्हणून इथे आपण लिहूया. मी इथे लिहिलेलं आहे स्पीड नेव्हर इन निगेटिव्ह. वेग ऋण नसतो म्हणून द स्पीड ऑफ वॉटर करंट इज एक्स. एक्सची व्हॅल्यू किती आहे 6. म्हणजे काय झालं 6 किलोमीटर पर हवर. तसंच इथे सुद्धा आपण लिहिणार 6 किमी प्रति तास. हा झाला पाण्याच्या प्रवाहाचा वेग. तर ह्या पद्धतीने आपण पाण्याच्या प्रवाहाचा वेग काढलेला आहे. थोडीशी मोठी एक्झाम्पल्स आहेत, 1-2 वेळा रिपीट करून बघितल्यानंतर तुमचे चांगल्या लक्षात येतील, त्याच्यामुळे ती तुम्ही रिपीट करून बघा. हे आपण 7वं एक्झाम्पल इथे सोडवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण आता 8वं एक्झाम्पल सुरुवात करत आहोत. एक्झाम्पल नंबर 8 बघा. Pintu takes 6 days more than those of Nishu to complete the certain work. If they work together, they finish it in 4 days. How many days would it take to complete the work if they work alone? पिंटू एक काम करण्यासाठी निशूपेक्षा 6 दिवस अधिक लागतात. दोघांनी मिळून काम केल्यास ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांना 4 दिवस लागतात. तर ते काम एकट्यानेच पूर्ण करण्यास किती दिवस लागतील. आता एकट्यानेच काम पूर्ण करायचे आहे तर मग त्याला किती दिवस लागतील ते आपल्याला काढावे लागतील. आपल्याला इथे म्हटलेलं आहे पिंटू टेक्स 6 days मोर दॅन दोज ऑफ निशू. निशूपेक्षा त्याला 6 दिवस जास्त लागतात. म्हणजे सुरुवातीला आपल्याला निशूचे दिवस मानावे लागतील. मग म्हणून येथे बघा इथे मी म्हटलेलं आहे निशू टेक्स डेज फॉर कंप्लीट द वर्क. एक्स आपण इथे एक्स मानलेले आहेत निशूला काम करण्यासाठी लागणारे दिवस. आणि मग पिंटूला किती दिवस लागतात 6 days एक्स्ट्रा. 6 दिवस एक्स्ट्रा लागतात. म्हणून आपण इथे निशूपेक्षा 6 दिवस जास्त म्हणजे x + 6 असे पिंटूचे डेज आपण इथे घेतलेले आहेत. आता हे जे दोघे आहेत ते दोघांनी मिळून जे केलेलं काम आहे ते आपल्याला काढावे लागते. तर हे जे काय त्यांना किती दिवस लागतात ते इथे आपण काढलेले आहेत. आता इथे आपल्याला काय करायचं आहे की हे दिवस जरी आपण काढलेले आहेत तर एका दिवसात किती काम होतं ते आपल्याला काढायचं आहे. आता आपल्याला काय काढायचं असतं जर जास्त संख्या जास्त गोष्टी दिलेल्या असेल आणि एकच काढायची असेल तर आपण नेहमी काय करतो भागाकार डिव्हिजन करत असतो. आपल्याला सुद्धा तेच करावं लागेल. मग ते इथे मी लिहून घेतो. बघा
बघा, निशू डज वर्क इन 1 डे 1/x. निशूने एका दिवसात केलेले काम आहे 1/x ह्या पद्धतीने. त्याच पद्धतीने पिंटू डज वर्क इन 1 डे 1/x + 6. पिंटूने एका दिवसात केलेले काम 1/x + 6. तर या पद्धतीने ही जी आहे ती त्यांनी केलेली कामं आहेत, लागणारे दिवस आहेत. पण एका दिवसासाठी आपल्याला ह्या पद्धतीने भागाकार करावा लागतो. तसाच आपण हा सुद्धा इथे भागाकार केलेला आहे एका दिवसासाठी म्हणून. तर ह्या पद्धतीने तर एका दिवसात केलेले काम ते ह्या पद्धतीने केलेलं आहे. तर ते जे काम आहे ते त्यांना करायला 4 दिवस लागतात. म्हणजेच ह्या दोघांची जी बेरीज आहे ती किती येणार आहे आपल्याला. तर इथे जसं आपण बघितलेलं आहे की एका दिवसासाठी जे काही काम करावं लागतं, निशूला जे काही काम करावं लागतं ते एक्स एवढं काम करावं लागतं. पण एका दिवसासाठी असेल तर ते आपण करतो 1/x एका दिवसासाठी. जास्त दिवस दिलेले असतील आणि एका दिवसासाठी असेल तर आपण भागाकार करतो, डिव्हिजन करतो ह्या पद्धतीने. तसंच पिंटूचं सुद्धा आहे ते आपण इथे 1/x केलेलं आहे. ह्या दोघांची जी एका दिवसाची कामं आहेत ती इथे आपण करून घेतलेले आहेत. जसं काम करायला 4 दिवस लागतात परंतु एका दिवसासाठी म्हणून 1/4 आपण इथे घेतलेलं आहे. तसंच जसं आपण हे 1/x इथे 1/x + 6 तसंच 1/4 हे घेतलेलं आहे. आता हे इथे आपण सोडवून घेत आहोत. इथे बघा आपण इथे सोडवायला सुरुवात केलेली आहे. छेद समान नाहीत म्हणून आपण इथे छेद समान करून घेतलेले आहेत. म्हणजे हा इथे गुणतो, हा इथे गुणतो. अंशाने छेदाला गुणायचं असतं आणि मग छेदाने छेदाला गुणायचं असतं. हे आपल्याला पद्धत माहिती आहे ते आपण इथे करून घेतलेलं आहे. हा इथे गुणतो, मग इथे गुणल्यानंतर तेच राहील 1 + 6. त्याच्यानंतर इथे गुणल्यानंतर तेच राहील x मध्ये बेरजेचं चिन्ह आहे आणि मग छेदाने छेदाला गुणलेले हा इथे गुणतो. बघा इथे मी गुणाकार दाखवलेला आहे. पुढे आता x + x 2x होतं +6. त्याच्यानंतर हा इथे स्क्वेअर होतो 1/4 ह्या पद्धतीने. आता हे काय आहे, आपण हे जरी असं सोडवलं तरीसुद्धा आपल्याला ते सोपंच जाणार आहे. किंवा आपण इथे उलटं त्याला आपण व्यस्त क्रिया असं म्हणतो, ते व्यस्त क्रिया केली तरीसुद्धा चालेल. कोणत्याही पद्धतीने सोडवलं तरी चालेल. आता आपण सोडवायला सुरुवात करू, आपल्याला जसं योग्य वाटेल तसं. मला वाटतं आपण हेच ठेवून आपण सोडवायला सुरुवात करूया. बघा इथे मी घेतलेलं आहे. ही जी आहे ती आपली काय होते एका दिवसातली कामं. म्हणून जसं हे 4 दिवस होते आपल्याला परंतु एका दिवसासाठी म्हणून 1/4 असं आपण केलेलं होते. म्हणजे 4 पैकी 1 दिवस ह्या पद्धतीने. आपण इथे सुद्धा तसंच करून घेतलेलं होतं, मागे तुम्ही बघितलेलं आहे. आणि मग ते सोडून आपलं इथपर्यंत आलेलं आहे. आता 4 इथे भागाकार करतो, इकडे काय करेल गुणाकार आपण नेहमीप्रमाणे करतो तसं. 2x + 6 हा जो आहे 2x + 6 त्याला 4ने गुणलेला आहे. इथे एकाला गुणल्यानंतर तेच राहील म्हणजे x² + 6x हा जो आहे एकाला गुणल्यानंतर तेच राहतं. गुणाकार करतो मी इथे 8x + 24 x² + 6x. हे जे आहे ते मी सगळे इकडे घेतो म्हणजेच x² + 6x - 8x हा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह झाला. हा सुद्धा पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह होईल. हा होईल x². आता 8 - 6 किती राहील 2x. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह 24 = 0. आता आपल्याला इथे सोडवायचं आहे आपलं सम म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी जी आहे ती -2 आली पाहिजे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार -24 म्हणजे -24 आला पाहिजे. मग काय आहे, सोपं आहे. 6 चौक 24. x² - 6x + 4x - 24. ते बघा आपल्याला निगेटिव्ह यायला पाहिजे म्हणून मोठी संख्या जर निगेटिव्ह असेल तर बेरजेमध्ये निगेटिव्ह येतो म्हणून मोठी संख्या निगेटिव्ह घेतली, छोटी संख्या पॉझिटिव्ह. एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असले तर नेहमी काय होतं वजाबाकी होते, जी इथे 2 येते, -2 आणि 6 चौक 24 निगेटिव्ह × पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ह्या पद्धतीने आपण इथे बरोबर मांडणी केलेली आहे. आता इथे बघा ह्याच्यामधून एक कॉमन घेणार आपण. इथे x कॉमन घेतल्यानंतर x - 6 इथे 4 कॉमन घेतल्यानंतर x - 4 सक 24. आता बघा
x+4 हा x+4 आणि हा दोन्ही सारखेच आहे, त्याच्यातला एक घ्यायचा. आता इथे बघा आपण करतो त्या पद्धतीने x+4 = 0, x+4 = 0 किंवा x-6 = 0. हा 4 पॉझिटिव्ह आहे, तो काय होईल निगेटिव्ह. हा 6 निगेटिव्ह आहे, तो पॉझिटिव्ह होईल. आता आपल्याला काय विचारलेलं होतं, कामाचे दिवस निगेटिव्हमध्ये येतात का? नाही, ते नेहमी पॉझिटिव्हमध्ये येतात. त्याच्यामुळे हे जे आन्सर आहे ते हे आन्सर आपलं बरोबर असेल. त्याच्यामुळे ते आन्सर आपण लिहून घेऊया. बघा, तर मी इथे लिहून घेतलेले निशू टेक्स डेज फॉर कम्प्लीट अ वर्क. काय होतं ते आपण लिहिलेलं होतं एक्स. आता एक्सची व्हॅल्यू किती आलेली आहे 6, म्हणजे 6 डेज. म्हणजे निशूला काम करण्यासाठी लागणारा वेळ किती आहे 6 दिवस. पिंटू टेक्स डेज फॉर कम्प्लीट अ वर्क, आपण ते काय मांडलेलं होतं x+6 मांडलेलं होतं. एक्सची व्हॅल्यू आहे 6, म्हणून 6 + 6 6 + 6 12 डेज, म्हणजेच 12 दिवस लागतात. तर ह्या पद्धतीने निशूला आणि पिंटूला काम करण्यासाठी किती दिवस लागतात ते आपण इथे काढलेलं आहे. हे जे एक्झाम्पल आहे 8वं एक्झाम्पल ते आपण इथे पूर्ण केलेलं आहे. आता ह्याच्यानंतर आपण घेणार आहोत क्वेश्चन नंबर 9. 9वा क्वेश्चन आहे, इफ 460 इज डिवायडेड बाय द नॅचरल नंबर क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स द डिव्हिजर, द रिमाइंडर इज 1, फाइंड द क्वोशंट अँड डिव्हिजर. आता इथे बघा, 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक येत असून बाकी 1 येते, तर भागाकार व भाजक किती? आता इथे बघा, आपल्याला इथे डिव्हिजर म्हणजे भाजक जो आहे तो मानावा लागेल. मग आपण इथे मानूया डिव्हिजर. बघा, मी इथे लिहितो डिव्हिजर आहे, तो डिव्हिजर मी इथे काय मानलेला आहे x मानलेला आहे. आता पुढे आपल्याला म्हटलेलं आहे की क्वोशंट इज 6 मोर दॅन 5 टाइम्स ऑफ डिव्हिजर, म्हणजेच भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6ने अधिक. हा जो भाजक आहे किंवा डिव्हिजर आहे ह्याची 5 पट म्हणजे क्वोशंट, ते मी इथे लिहितो. भाजक म्हणजे डिव्हिजर ह्याच्या 5 पट आणि 6ने अधिक. 5 पट 5 टाइम्स मोर दॅन 6, 5 पटीपेक्षा 6ने जास्त. तर हे क्वोशंट लिहिलेलं आहे आपण. त्याच्यानंतर रिमाइंडर आपल्याला दिलेलं आहे, रिमाइंडर किंवा बाकी काय आहे 1 येते, ते लिहिलेलं आहे. हा जो भागाकाराचा फॉर्म्युला जो आहे तो फॉर्म्युला मी पहिल्यांदा इथे लिहितो, म्हणजे आपल्याला सोडवायला सोपं जाईल. बघा, इथे मी लिहिलेलं आहे डिव्हिडंट इज इक्वल टू डिव्हिजर इंटू क्वोशंट प्लस रिमाइंडर, म्हणजेच भाज्य. इथे मी चुकून भागाकार लिहिलेला होता, हे भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आता तुमच्यापैकी बऱ्याचशा लोकांना वाटेल की इथे भाज्य काय, भागाकार काय, बाकी काय वगैरे बऱ्याचशा मुलांना माहिती नाही. त्यांच्यासाठी म्हणून मी इथे दाखवतो. जसं इथे बघा, एक लिहून दाखवतो तुम्हाला, 18 डिवाइड बाय 3 असं जर असेल तर ज्याने भाग देतो तो काय असतो भाजक, ह्याला म्हणतात भाजक. इथे मी तुम्हाला मांडून दाखवतो म्हणजे तुमच्या चांगलं लक्षात येईल. इथे बघा, हा जो आहे ह्याला म्हणतात भाजक. काय म्हणतात? भाजक, म्हणजेच डिव्हिजर म्हणतात. हा जो भाजक असतो, ज्याने आपण भाग देतो तो भाजक किंवा डिव्हिजर असतो. ज्याला भाग द्यायचा असतो तो असतो भाज्य, म्हणजेच डिव्हिडंट. हा जो आहे तो भाज्य म्हणजेच डिव्हिडंट. त्याच्यानंतर इथे भाग देऊया 3 × 18. हा जो आहे तो काय आहे क्वोशंट, ज्याला म्हणतात भागाकार. आणि हे आहे बाकी, ज्याला म्हणतात रिमाइंडर. ह्या पद्धतीने असतं भाज्य, भाजक, भागाकार वगैरे. ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तर
पण माहिती नसतील तर काय नेमकं काय असतं ते तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने असतं. आता आपल्याला जे दिलेलं आहे एक्झाम्पलमध्ये ते आपण सोडवायला सुरुवात करूया. बघा, आपण सुरुवात करू. डिव्हिडंट. आता आपल्याला डिव्हिडंट जो आहे तो डिव्हिडंट आपल्याला इथे किती आहे, कोणत्या संख्येला भाग दिलेला आहे. जसं इथे 18ला भाग दिलेला आहे, म्हणजे हा भाज्य किंवा डिव्हिडंट काय आहे, 18 आहे. आपण हे मानलेलं एक्झाम्पल आहे. पण इथे काय आहे, कोणत्या संख्येला भाग दिलेला आहे तर 460 म्हणजेच 460. त्याच्यानंतर डिव्हिजर किती आहे, एक्स गुणिले कॉशंट किती आहे 5 प्लस 6 दोघांचा गुणाकार प्लस रिमाइंडर किती आहे, बाकी किती आहे 1. ह्या पद्धतीने आता सोडवूया आपण इथे. 460 इज इक्वल टू एक्स इंटू 5x. एक्स गुणिले 5x, 5xचा वर्ग अधिक एक्स गुणिले 6, एक्स गुणिले 6, 6x अधिक 1. आत्ता आपण काय करूया, हे जे आहे हा तो इकडं घेऊया, म्हणजे हा असा होईल 5x स्क्वेअर प्लस 6x प्लस 1. हा पॉझिटिव्ह आहे, हा इकडे निगेटिव्ह होईल असा. आणि मग सोडवू पुढे. इथे 0 राहील, इकडचा इकडे घेतला त्याच्यामुळे इथे काहीच नाही म्हणून 0 राहतो इथे. 5x स्क्वेअर प्लस 6x ह्यांची वजाबाकी होईल. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे म्हणून नेहमी वजाबाकीच होते. इथे राहील 459. एक कमी झाला, मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह राहील, इथे 0 आहे. तर ह्या पद्धतीने आहे इथे. बघा आता इथे सम म्हणजे बेरीज किंवा वजाबाकी 6 आली पाहिजे आणि गुणाकार आला पाहिजे. आता इथे 5सुद्धा आहेत, 5ने इथे गुणावं लागेल, तेवढा गुणाकार आला पाहिजे. हे मी पहिल्यांदा इथे गुणून घेतो. बघा 459 इंटू 5, 5 9 45, 4, 5 5 25 आणि 4 29, 5 चौक 20 आणि 2 22 एवढं येतं. हे एवढं इथे येतं. म्हणजेच आपला जो काही गुणाकार आहे तो 2295. बरंच मोठं होतं. आता तुम्हाला अडचण वाटेल आता नेमकं करायचं काय असं. ठीक आहे, आता आपण इथे सोडवून घेऊया. 2295 इथे 4 9 18 3ने भाग जाईल. बघा 3 7 21, इथे 1 राहतो, 18 होतात. मग 3 सक 18, पुन्हा इथे 1 राहील, 15 होते. 3 5 15, 7 5 12, 7 5 12 8 20. तर इथे 5ने भाग जातो. बघा 5 1 5, 2 उरतात. 5 5 25, इथे पुन्हा 25 आणि 3 28, 3 उरतात. 5 7 35. आता इथे किती उरतील बघा. इथे आपण भाग देतो, इथे भाग जात नाही म्हणून इथे वरती चेक केलं. इथे मी चुकून 8 लिहिलेला होता. तर इथे काय होईल, 3 7 21, 1 उरतो, 18 होतात. 3 सक 18 म्हणजे इथे 6 लिहायला पाहिजे, मी चुकून 8 लिहिलेला होता. आणि मग इथे 1 उरतो, मग पुन्हा 5 होते. 3 5 15. आता इथे 7 7 13, 5 18, पुन्हा 3ने भाग जाईल. डायरेक्ट किती 3 दुने 6, इथे 1 उरतो, 16 होतात. 3 5 15, इथे 16मधून 15 गेल्यानंतर 1 उरतो. 3 5 15. तर 5 5 10 आणि 2 12, 3ने पुन्हा भाग जाईल. 3 8 24, इथे 1 उरतो. 3 5 15. आता इथे 8 5 13, 3ने भाग जाणार नाही, 5नेच भाग जाईल.
5 एके 5, 3 उरतात, 5 7 35, 17 एके 17, 17 इथे 6 उरायला पाहिजेत ना. मग इथे 3 त्रिक 9, 9 त्रिक 27, 17 85. नाही, हे जरा मोठं होतं. मग इथे 3 त्रिक 9, 9 5 45, 17 त्रिक 51, 45 आणि 51, 45 आणि 51 किती होतात? 51 म्हणून 45 गेल्यानंतर 6 उरतात. व्हेरी गुड. ठीक आहे, म्हणजे 51 45 आपल्याला इथे लिहिता येईल. मग इथे लिहूया आपण इथे 5x² प्लस इथे 45ला भाग जातो ना, मग इथे मायनसच मी लिहितो. -45x प्लस 51x मायनस 459, 459, 459. बघा इथे 51मधून 45 गेल्यानंतर 6 उरतात. मोठी संख्या पॉझिटिव्ह आहे म्हणून हा पॉझिटिव्ह राहतो. आणि मग हा दोघांचा गुणाकार हा जो आहे तो इथे 2295 जो आहे तो आपण इथे घेतलेला आहे. आता इथे कॉमन काढताना x कॉमन काढलेलं आहे म्हणून इथे x राहील. 5 आणि x इथे घेतलेलं आहे. इथे मायनस तर 5 9 45 बरोबर ना, प्लस 51x मायनस इथे 9च राहणार आहे. तुम्ही भागाकार करून बघू शकता. इथे 9 राहू शकतो. तरी पण तुमच्या सोयीसाठी म्हणून मी करून दाखवतो. 51 × 9, 9 1 9, 9 5 45. बघा 459, 459, 51 459. तर हे आपण इथे करून घेतलेलं आहे. आता पुढे आपण सोडवूया जसं आपण नेहमीप्रमाणे सोडवतो तसंच. मग 5x प्लस 51, 5x प्लस 51 आणि दुसरा ब्रॅकेट काय आहे x प्लस 9 इज इक्वल टू 0. आणि मग पुढे आपण काय करतो 5x प्लस 51 इज इक्वल टू 0 आणि x मायनस 9 इज इक्वल टू 0. आता इथे या 51 इकडनं गेल्यानंतर काय होईल, निगेटिव्ह होईल. आणि मग हा 5 इथे मल्टिप्लिकेशन करतो, इकडे काय करेल, डिव्हिजन करेल ह्या पद्धतीने. आता इथे x इज इक्वल टू 9 हा निगेटिव्ह आहे, इकडनं पॉझिटिव्ह होईल. आता इथे बघा आपल्याला काय म्हटलेलं होतं की भागाकार व भाजक किती येतं ते काढा. आता इथे बघा एक्सची जी व्हॅल्यू आहे ती इथे निगेटिव्हमध्ये आपल्याला दिलेली आहे. आपल्याला इथे काय म्हटलेलं आहे क्वेश्चनमध्ये, जर तुम्ही क्वेश्चन बघितलेला असेल तर 460 इज डिवाइड बाय नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्येने भाग दिलेला आहे. नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या, 1 2 3 1 2 3 जे असतात त्याला नैसर्गिक संख्या असं म्हणतात. निगेटिव्ह किंवा ऋण -1 -2 -3 अशा पद्धतीच्या संख्या असतात त्याला नैसर्गिक संख्या म्हणत नाहीत. म्हणून हा निगेटिव्ह येणार नाही. हा आहे आपला काय जो विचारलेला आहे तो डिव्हिजर वगैरे जो विचारलेला आहे तो. तर चला मग आपण लिहूया. बघा इथे मी लिहिलेलं आहे नॅचरल नंबर नेवर निगेटिव्ह, नैसर्गिक संख्या ऋण नसतात. म्हणून डिव्हिजर म्हणजेच भाजक काय मानलेला होता आपण x. आता एक्सची व्हॅल्यू आपण किती घेतलेली आहे 9, म्हणजेच भाजक किंवा डिव्हिजर आपला किती आला 9. कॉशंट म्हणजेच भागाकार काय मानलेला होता आपण 5x + 6 हा मानलेला होता.
5, त्याच्यानंतर एक्सची व्हॅल्यू आहे 9 प्लस 6, तर 5 9 45 प्लस 6 हे 45 प्लस 6 इज इक्वल टू 51 51, म्हणजेच आपला भागाकार काय आलेला आहे 51. ह्या ज्या दोन गोष्टी विचारलेल्या होत्या डिव्हिजर अँड कॉशंट म्हणजे भाजक आणि भागाकार, ह्या ज्या दोन्ही गोष्टी आहेत त्या आपण इथे काढून घेतलेल्या आहे. हे 9वं एक्झाम्पलसुद्धा आपण सोडवलेलं आहे. आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्या प्रॅक्टिस सेटमधलं शेवटचं एक्झाम्पल आपण जे सोडवणार आहोत ते खरं म्हणजे ॲक्टिव्हिटी आहेत. तर ती जी ॲक्टिव्हिटी आहे ते आपण घ्यायला सुरुवात करूया. एक्झाम्पल नंबर 10 किंवा क्वेश्चन नंबर 10. बघा, इन द ॲडजॉइनिंग फिगर quadrilateral ABCD is trapezium AB parallel CD and its area is 33 centimeters square. From the information given in the figure, find the length of all sides of the quadrilateral ABCD. Fill in the empty boxes to get solution. बाजूच्या समलंब चौकोन ABCD मध्ये AB समांतर CD असून त्याचे क्षेत्रफळ 33 चौरस सेमी आहे. तर आकृतीतील दिलेल्या माहितीवरून चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी खालील कृती पूर्ण करून काढा. आकृती दिलेली आहे इथे क्वेश्चनमध्ये, पण क्वेश्चन सोडवताना तुम्हाला ती जी आकृती आहे ती जी फिगर दिसावी म्हणून मी साईडला काढून घेतलेली आहे. आपल्याला सोडवताना ते लक्षात येईलच. तर चला आपण सोडवायला सुरुवात करूया. तर इकडे आता आपण इथे तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे, आकृती तुम्हाला मी इथे दाखवलेली आहे. इथे आपल्याला म्हटलेलं आहे सोल्युशन म्हणजेच उकल. क्वाड्रिलॅटरल ABCD ट्रॅपेझियम म्हणजेच चौकोन ABCD हा समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन म्हणजे काय, तर त्याचा एक साईड जी असते ती समलंब असते, पॅरलल असते. म्हणजे बघा, साईड AB आहे आणि साईड DC आहे, ह्या काय आहेत पॅरलल समांतर आहेत. बाकीच्या ज्या साईड आहेत ही साईड आणि ही साईड म्हणजे AD आणि BC ह्या पॅरलल नाहीत, समांतर नाहीत. म्हणजेच वन पेअर ऑफ साईड्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल, किंवा एक बाजूंची जोडी ही नेहमी समांतर असते, त्यांना समलंब चौकोन असं म्हणतात. तर हे समलंब चौकोन आपल्याला इथे दिलेले आहेत. समलंब चौकोन जो आहे किंवा ट्रॅपेझियम जो आहे त्याचा जो एरिया आहे त्याला म्हणतात एरिया ऑफ ट्रॅपेझियम इज हाफ ऑफ सम ऑफ पॅरलल साईड्स इंटू हाईट. म्हणजेच ज्या काही समांतर बाजू असतात त्यांचे बेरजेच्या निम्मे गुणिले उंची, अशा पद्धतीचा त्याचा जो काही फॉर्म्युला असतो तो असतो. जसं इथे आपल्याला दिलेलं आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल म्हणजेच चौकोन ABCDचं क्षेत्रफळ 1/2 1/2 AB प्लस CD. म्हणजे ह्या जे काय आहेत पॅरलल AB आणि CD ह्या जे काही पॅरलल आहेत त्यांची बेरीज गुणिले हाईट. आता हाईट जी आहे ती हाईट आपल्याला इथे काय दिलेली आहे, ही हाईट इथून इथपर्यंत उंच आहे, किंवा इथे हे पकडलं तरी सुद्धा चालेल, पण आपण हे घेऊया कारण की ह्याची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे x-4. म्हणजे आपली हाईट काय आहे AM. मग आपण इथे लिहूया AM. त्याच्यानंतर पुढे जाऊन मग त्याची जी काही व्हॅल्यू आहे ती हे व्हॅल्यू ह्या बॉक्समध्ये टाकूया. काय आहे व्हॅल्यू x-4. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला म्हटलेलं आहे एरिया जो आहे तो 33 आहे. हा 1/2 आहे, हा इथे दिसत नाही म्हणजे हा भागाकार करतो, इकडे जाऊन काय करेल गुणाकार करेल. म्हणजे हा 2 इकडे गुणल्यानंतर काय होईल 33 गुणिले 2 33 2 जा 66 33 गुणिले 2 66 होतील. बरोबर आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आपण इथे हा x-4 इथे ठेवलेला आहे. तर या पद्धतीने आपण घेतलेलं आहे. आता पुढे जे काय आहे ते सोडवून घ्यायचं आहे आपल्याला. खरं म्हणजे बघा आपण कसं काय सोडवणार, तर ते पहिल्यांदा तर आपल्याला काय करावं लागेल ते गुणाकार करावा लागेल आणि त्याच्यानंतर ते आपल्याला इथे सोडवावं लागेल. करूया इथे गुणाकार. बघा तर इथे ही जी आहे बेरीज आहे आणि ही जी आहे वजाबाकी आहे. ही बेरीज आणि ही वजाबाकी त्यांचा गुणाकार आपल्याला करायचा आहे. म्हणजे हा कंस आहे आणि हा कंस आहे, ह्या कंसांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे.
तर आपण सुरुवात करूया इथे गुणाकार करायला. बघा इथे 3ने एक्सला गुणल्यानंतर काय होईल ते 3x², 3x वर्ग. त्याच्यानंतर आहे काय पुढे 4ला गुणणार, हे मायनसचं चिन्ह आहे. 3 चौक 12 x, 3x आहे त्याच्यातला हा x, 3 चौक 12 x. 3ने गुणून झालेलं आहे, पुढे बेरजेचं चिन्ह आहे. आता एकाने गुणणार, आता एकाने गुणल्यानंतर तेच राहणार x - 4 आणि हा इक्वल काय आहे 66 ह्या पद्धतीने. आत्ता आपण इथे लिहिताना पुढे इथे हे जे काही ब्रॅकेट दिलेले आहेत, हे ब्रॅकेट लिहिताना आपण काय करणार आहोत तर बघा इथे आपण बघूया ब्रॅकेटमध्ये आपल्याला काय काय घ्यायचं आहे. तर हा बघा आपल्याला इथे 3x² घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, हा 12x आणि हा x आहे, म्हणजे 12तून 1 गेल्यानंतर काय राहतील 11, 11x. मोठी संख्या निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह. आता हा 66 आहे, तो इकडून आल्यानंतर काय होईल निगेटिव्ह, हा पॉझिटिव्ह आहे इकडे येऊन निगेटिव्ह होईल, म्हणजेच -4. इथे मी तुम्हाला लिहून दाखवतो कुठेतरी, इथे लिहितो -4 आणि -66 दोन्ही पण निगेटिव्ह आहेत. जेव्हा दोन्ही पण निगेटिव्ह असतात किंवा दोन्ही पण पॉझिटिव्ह असतात तेव्हा काय होते बेरीजच होते. म्हणून 66 आणि 4 काय होतील 70 झालेले आहेत. बघा -70 ह्या पद्धतीने आपण इथे हे लिहिलेलं आहे. आता ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला बेरीज आहे ती 70 म्हणजे -7 आहेत, सॉरी -70 आहे, ते काय आला पाहिजे गुणाकार आणि बेरीज आली पाहिजे 11, 11 मग असं सॉरी इथे 3 पण आहे, मग 3ने पण गुणावं लागेल. ते आपल्याला साईडला खरं म्हणजे सोडवावं लागेल. साईडला सोडवूनच आपल्याला तिथे किमती टाकता येतील, मध्ये आपल्याला किमती टाकता येणार नाहीत. त्याच्यामुळे साईडला सोडवून आपल्याला किमती टाकायच्या आहेत. मग साईडला कुठेतरी आपल्याला सोडवायला घ्यायला लागेल आणि त्या पद्धतीने किमती टाकता येतील. मी इथे सोडवतो. बघा 3x² - 11x - 70 = 0. आता इथे बघा हा 3 7 21 बरोबर ना, आणि हा 0 म्हणजे 210 210. मग हे आपल्याला अशा पद्धतीने करता येईल 21 + 10x - 70 = 0. बघा 21 10 210 बरोबर, 3 7 21 हे 210 येतात, म्हणजे इथे 210 210. बघा तर आता हा 370 3 × 70 किती होतात 210. मग 21 10 210 बरोबर होतात, आणि 21मधून 10 गेल्यानंतर 11 राहतात. एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह आहे म्हणून निगेटिव्ह ह्या पद्धतीने हे होतं. तर ते आपण इथे घेतलेलं आहे. आता पुढे आपल्याला इथे कॉमन घ्यायची आहेत. मग इथे मी घेणार कॉमन 3x कॉमन घेणार ह्याच्यामधून. आता इथे x राहील, त्याच्यानंतर -3 7 बरोबर ना. तर इथे 10 कॉमन घेतल्यानंतर x - 10 7 70 ह्या पद्धतीने. आता आपल्याला इथे म्हटलेलं आहे काय म्हटलेलं आहे इथे 3x कॉमन काढलेलं आहे. मग ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहील, हा बघा 3x आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये काय राहील x - 7. तसंच हा इथे 10 आहे, बघा इथे 10 + 10 आहे, ह्या ब्रॅकेटमध्ये x - 7 असं राहील. आता पुढे आपण घेऊया. आता 3x + 10 आणि x - 7 हा इथे आपला येईल x - 7. आता इथे
3x + 10 3x + 10 इथे घेतलेलं आहे आपण. मग इथे काय येईल x - 7 येईल. आता इथे काय लिहिलेलं आहे आपण, हा 10 इकडनं गेल्यानंतर निगेटिव्ह होईल, 3 इथे गुणाकार करतो इकडनं गेल्यानंतर भागाकार, म्हणजे ह्या पद्धतीने आलेला आहे. हा 7 इथे निगेटिव्ह आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल पॉझिटिव्ह होईल. तर अशा पद्धतीने आपण एक्सची व्हॅल्यू काढून घेतलेली आहे. आता पुढे आपण काय म्हणणार, पुढे बट लेंथ इज नेव्हर निगेटिव्ह ऑर नॉट निगेटिव्ह, परंतु लांबी ऋण नसते म्हणून हे बरोबर येणार नाही. तर काय येईल, एक्सची व्हॅल्यू आपण काय काढलेली होती 7, 7 हे जे आहे ते बरोबर येईल. म्हणून आपण इथे लिहिणार लेंथ म्हणजे AB लांबी जी आहे ती काय होती 7, मग ते आपण इथे 7 लिहिणार. त्याच्यानंतर CD काय आहे, आपली जी काही डायग्राम आहे त्या डायग्राममध्ये आपण जर बघितलं तर तुमच्याकडे पण पुस्तक असेल तर पुस्तकामध्ये आपल्याला CD जे आहे ते CD दिलेलं आहे. काय आहे CD दिलेले आहे 2x + 1 असं दिलेलं आहे CD. बघा पुस्तकामध्ये आकृती असेल ते बघा, मी सुद्धा आकृती काढलेली आहे, ती मागच्या पानावरती राहिलेली आहे, ती आता मी तुम्हाला इथे दाखवत नाही, तुम्ही पुस्तकामधून आकृती डायग्राम बघू शकता. आता इथे बघा 2 आणि एक्सची व्हॅल्यू आहे 7 + 1 म्हणजेच 2 7 14 + 1 म्हणजेच किती होईल 15 म्हणजेच 15. CD काय आहे 15. त्याच्यानंतर AD आणि BC, आता AD आणि BCची व्हॅल्यूसुद्धा आपल्याला तिथे दिलेली आहे डायग्राममध्ये x - 2 म्हणजेच काय एक्सची व्हॅल्यू आहे 7 - 2 म्हणजे काय येईल 5. म्हणजेच AD BC किती आलेली आहे 5 एवढी व्हॅल्यू तिथे आलेली आहे. तर ह्या पद्धतीने हा जो काही ॲक्टिव्हिटी होती, ही जी कृती आहे ती कृती आपण सोडवलेली आहे. हां, तर कृती किंवा ॲक्टिव्हिटी सोडवताना सुरुवातीला काय करायचं, साईडला ती पूर्ण सोडवून घ्यायची आणि नंतर बॉक्समध्ये किंवा जो काही ब्रॅकेट किंवा काय दिलेलं असेल तिथे किमती टाकायच्या आहेत. आपल्याला डायरेक्ट किमती टाकताना अडचण येऊ शकते, प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतं, त्याच्यामुळे ते साईडला करून घ्यायचं आहे, नंतर किमती टाकायच्या आहेत. तर ह्या पद्धतीने प्रॅक्टिस सेट 2.6 म्हणजे सराव संच 2.6 आपण इथे पूर्ण केलेले आहेत. ह्याच्यामधली एक्झाम्पल होती ती वेगवेगळ्या प्रकारची होती, त्याच्यामुळे आपण सगळीच एक्झाम्पल घेतलेली आहे. तर हा 2.6 आपण इथे पूर्ण केलेला आहे. त्याचबरोबर हे चॅप्टर दुसरं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स म्हणजेच वर्ग समीकरणंसुद्धा पूर्ण झालेलं आहे. तर तुम्ही अभ्यास करत राहायचं आहे. पुढच्या तासाला आपण पुढचं चॅप्टर घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.